बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे। मोताळा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याकडून लाच मागणारा अभियंता रंगेहात जाळ्यात। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या पथकाने दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी यशस्वीरित्या पार पाडली। मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समिती मोताळा येथे कार्यरत असलेले कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सचिन शत्रुघ्न इंगळे वय 33 यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता 70,000 रुपये मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल 25,000 रुपयाची लाच मागितली होती। तक्रारदाराने ही बाब थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मांडली। त्यानंतर एसीबीने तात्काळ पडताळणी सुरू केली। पडताळणी दरम्यान आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर सापळा रचण्यात निर्णय घेण्यात आला। तडजोडी अंती आरोपीने 25,000 पैकी पहिला हप्ता 10,000 रुपये स्वीकारण्यास होकार दिला। दिनांक 15 एप्रिल रोजी पिंपळगाव राजा येथे मोताळा रोडवरील खुली फाटा येथे सापळा कारवाई करण्यात आली आणि पंचासमक्ष 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना आरोपी सचिन इंगळे यांना रंगेहात पकडण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस अधीक्षक माननीय बाप्पू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय सचिंद्र शिंदे, सापळा अधिकारी भागोजी चोरमोले, पोलीस उपअधीक्षक श्री रमेश पवार, पोलीस निरीक्षक सापळा पथक दीपक जाधव, अमोल झिने, जगदीश पवार, शैलेश सोनवणे, लक्ष्मीकांत इंगळे, रणजित येवारे, पंढरी शेळके, हर्षद शेख या सर्वांनी मिळून ही कारवाई यशस्वी केली। जर कोणतेही शासकीय अधिकारी लाचेची मागणी करत असेल तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। टोल फ्री क्रमांक 1064, व्हॉट्सअप नंबर 94 050 91 064। भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणं ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।